नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात स्वतः शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत आज हिंगोली जिल्ह्यातील बाबाराव सवणकर आहेत, शेतकरी आहेत स्वतः, आणि कर्जमाफी संदर्भात त्यांच्या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम तर तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। तर कर्जमाफीचा मुद्दा नेमका कसा आहे, तुमचा अगोदरच्या योजनेमध्ये कर्जमाफ झालेला आहे का नाही, याचबरोबर आता तुमच्यावर किती कर्ज आहे, आता नुकताच अतिवृष्टी झाली, कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे, हे संदर्भात तुम्ही शासनाला काय आवाहन कराल? तर कर्जमाफीमध्ये पहिले 1-2 वेळा मी रेग्युलर होतो। त्यावेळेस काय सरकारनं 20-20 हजार देऊन मला बोलवलं होतं, म्हणजे नगदी भरणार राहिला। आणि त्यावेळेस शेतकरी एकही पेंटिंग मध्ये नव्हता, तरी सरकारनंच लावलंय कर्जमाफीचं शेतकऱ्याला, यायला कोणी द्या म्हणलं नव्हतं त्यावेळेस। कोण केलं? हे सरकारनंच केलं। हे सरकारला कळायला पाहिजे ते। आता मग शेतकऱ्याला फुकट द्यायला हे काय द्यायचं? 2,000, 3,000, 2,000, 3,000 कमीत कमी त्याचा घर खर्च झाला पाहिजे। रोजंदारी अशी वाढलेली आहे, कीटकनाशकाचे बी बियाण्याचे, मोटरीचे, पुन्हा बी बियाण्याचे भाव असे वाढलेले आहेत की सरकार ज्यावेळेस निवडणूक आली की कोणत्या घोषणा करतंय, हे द्यालो, ते द्यालो, ते द्यालो, हे द्यालो, हे नको आपल्याला। मग त्याच्यासाठी मग एक तर हमी भाव द्या, पण कर्जमाफी वेळोवेळी देणं हे बरोबर नाही। वेळोवेळी दिल्यावर उद्या वेगळंच होऊन जाईल काहीतरी याचं। मग शेतकऱ्याला वरी काढण्यासाठी, म्हणजे कर्ज मुक्त करण्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलावं। जसं आता कर्जमाफी थोडी काहीतरी देतात आणि मग तितक्यावर बोलतात 5 वर्ष काहीच करीत नाही ते विचारनंतर, त्याचा काहीच करीत नाही ते विचार त्याच्यानंतर। मग त्याला काहीतरी अनुसरून की शेतकरी जसं व्यापारी लोक 100 रुपयाचं पोतं 99 रुपयाला विकू शकत नाही, पण शेतकरी 100 रुपयाचं पोतं 90 रुपयाला विकतं, 80 रुपयाला विकते। हो ना, मग मला शेतकऱ्याची पान किती, सगळ्या जगाला जगवायला शेतकरी, सगळ्या जगाला शेतकरी जगवायला, आणि त्याचाच विचार कोणी करायला तयार नाही, कुठलं सरकार का नाही। बरं, भारताच्या लोकसभेच्या निवडणुका लागतात त्यावेळेस इतर राज्याच्या 27 काय 48 स्टेटच्या निवडणुका लागतात। तिथल्या सरकार काय करतात की अनुदान देऊन शेतकऱ्याला पुढे आणतात। पण आपलं भारत सरकार काँग्रेसनं 70 वर्ष कारभार केला, कमी रमी 60 वर्ष कंप्लीट केला, पण त्यातही काही केलं नाही। आता बीजेपीचं सरकार आलं ते बी असेच निघायचे की 2,000 फक्त मोदीने दिले, तर पण 2,000 दिले तर महागाई कुठं टेकली याचा विचार आहे का त्याला? मग शेतकऱ्याचा माल आला की भाव पडतात बाजारात, आणि शेतकऱ्याचा माल संपला की आवाच्या सवा विकतात पुन्हा व्यापारीच लोक। मग शेतकऱ्याकडे फक्त एकच नाही, शेतकऱ्याचा माल निघतो कच्चा सगळा। कच्चा माल निघाल्यामुळे शेतकऱ्याला काय, त्याला कीड लागणं, सडणं, नासणं। मग व्यापाऱ्याचा माल तसा सडत नाही, कीड लागत नाही, काही नाही। मग तशी शेतकऱ्याला काहीतरी योजना करायला पाहिजे ना सरकारनं। गाव परत एखादा याच्यामध्ये बाबा कमी, आता कसं आहे 3 रुपयाला पोतं द्यायचं सांभाळतात, बाबा तुम्ही 1 रुपया द्या आणि सांभाळा, वर्ष ठेवायचं तर वर ठेवा, आम्ही त्याची देखभाल करतो। असं काहीतरी सरकारनं ठोस पावलं उचलायला पाहिजे। निवड कर्जमाफी आम्ही द्यालो तर घ्यालो तर द्यालो तर कोणलाच माफी नाही। कर्जमाफी 2दा झाली, किती झाली अशी? मग देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना चालू केली होती, त्याच्यात तुम्हाला माफी झाली का? झालीच नाही, नाही झाली। मग उद्धव ठाकरे यांनी माफी केली 2000 ची, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत, त्याच्यात माफी झाली का? मग 2 लाखाची झाली असं, त्याच्यामध्ये मला मी आपल्याकडे 5-6 लाख रुपये कर्ज होतं, मुद्दल 6-7.5 लाख रुपये मी असे 1-2 लाख रुपये भरले होते। तर 3 लाखावर मला बोललं, म्हणजे त्याने माझ्याकडून मुद्दल पैसे कसे घ्यायचे घेतलेच, सोडलेच नाहीत। मग याची कर्जमाफी कोणी हिसाबात बसायली? कर्जमाफी कोणी हिसाबात बसणं? कर्जमाफी झाली की शेतकऱ्याला ते मंत्री आमदार खासदाराचेच जास्त पोळी पिकते। बरं, आता जी कर्जमाफी अगोदर झाली, मग कर्जमाफी झाल्यावर डबल शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतलेले का? म्हणजे तुम्ही घेतले का? हो ना, मग घ्यावंच लागलं पुढच्या पिकासाठी। असं वेळ यावेळी पाऊस पडायला, नैसर्गिक आपत्ती आली, गेलं काल आपल्या टेंभूरला माणूस एक वाहून काल एवढा पाणी पडायला की बेमा पाणी पडायला, पिकं सडून चुलीत वावरामध्ये। मग त्या सडलेल्या पिकाला कोण घ्यायला, काढायला शेतकऱ्याला काय लागणार? आज 25 बाई आहे माहिती, आज 200 रुपये रोजानं, 200 रुपये रोजानं, पुन्हा ऑटोवाल्याचा 2,000 रुपये किराया आहे। तो कुठून पैसे उडाले? एका येड्याला 10-15 हजार रुपये लागतात कमीत कमी पीक
3दा ते 4दा निंदावं लागते. हळद झालं, ऊसाला बरं एकदा निंदलं तर भागल, हळदीला 3दा ते 4दा निंदावं लागते, कापसाला 2दा 3दा निंदावं लागते, सोयाबीनला 2दा निंदावं लागते. बरं, शेतकऱ्यांचे 2 प्रश्न आहेत की सरकारनं आता शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्यायला पाहिजेत का शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे कर्जमुक्ती द्यायला पाहिजेत? काय म्हणणं आहे तुमचं? शेतकऱ्याला आता दुसऱ्या स्टेटचं मी असं ऐकत असतो, म्हणजे याच्यामध्ये दुसऱ्या स्टेटचं म्हणजे अदर स्टेटचं, तर तिथल्या शेतकऱ्याला 3,000 रुपये भाव असला तरी सोयाबीन परवडते. भारतातल्या शेतकऱ्याला 4,000 असला तरी भाव परवडत नाही. का परवडत नाही? की कारण आपल्या बियाची उत्पादन शक्ती कमी आहे आपल्या इथं. मग बाजारामध्ये त्या नाही पाहिजे. 2,000 उद्या परवडते शेतकऱ्याला. 60 क्विंटल निघालं, एकरी निघाय परवडायला काय झालं? तसं बियाणं विकसित नाही का आपल्या देशामध्ये? आपल्या देशामध्ये विकसित बियाणे नाही तर आहे, त्याच्यामध्ये गोंधळ आहे. म्हणजे कसं आहे, भेसळ, गोंधळ म्हणजे भेसळ असं आहे ते. मग त्याच्यावर सरकारचं काही नियंत्रण आहे. नुसते म्हणायचं का आम्ही सरकार चालवत, आम्ही सरकार चालवत. सरकारनं कारभार करावं तर फक्त शेतकऱ्यावर करा, इतर रोजगारही करू देत नाही त्याला, कोणीच करू देत नाही त्याला. हो. बरं, आता विधानसभेच्या निवडणुका काही दिवसावर येणार आहेत. आपल्या जे काही महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका आहेत, 288 जागावरती निवडणुका होणार आहेत. तर हा मुद्दा जर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा, जर शेतकऱ्यांचा जे काही कर्जमाफीचा मुद्दा आहे, शासनाने कर्जमाफी जर माफ केली तर शेतकऱ्यांची मतं वळवण्यात सरकार यशस्वी होईल का? कर्जमाफी केल्यावर ऐकतात मग त्याला वाटतंय ना की आम्ही आता कर्जमाफी केली, आम्हाला 5 वर्ष काही कोणी म्हणणारच नाही. पण कर्जमाफी देण्याऐवजी येणं जास्त अनुदानावर भर द्यायला पाहिजे. मग शेतकऱ्याचं एकदा कर्ज तर माफ करायलाच पाहिजे ते, कारण शेतकरी भरता बुडाला याच्यामध्ये कर्जामध्ये. अजून बी मागं केलं 1.5 लाखाला केलं, मग 10 लाख रुपये लोकांकडे कर्ज होते. मग 2 लाखाने काय होईल? 1.5 लाखाने 2 लाखाने काय होणार आहे? काहीच होत नाही. बरं, तुमचं म्हणणं हेच आहे की आता शेतकऱ्यांना सध्या जे काही शेतकऱ्यावरचे कर्ज आहे ते कर्ज मुक्त करावं आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्यावा. नाही, सरकारला ते पटत नसल, कर्जमाफीचं परवडत नसल, आरामशीर शेतकऱ्याला आम्ही कर्ज देत होतो बरं काय, पण ते ना आमच्या मालाला हमी भाव द्यावा. बरं, सोयाबीनला किती रुपये भाव पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला परवडेल? अहो, भाव यायचा ज्याला 48 रुपये भाव आहे अंदाजा आता आपला, तर भावापेक्षा मधामध्येच खरेदी करायची ना व्यापारी लोक बी, सरकार बी. सध्याचा भाव काय सोयाबीनचा? 42-43. हमी भाव तर 4,800 आहे. कोठं याचा टेकायला कोठं 500-600 रुपये, 550 रुपये मध्ये लास्ट मध्ये. हमी भावामध्ये जर शेतकऱ्याचं सोयाबीन विकलं तरी परवडते का 4800 मध्ये? 4800 मध्ये परवडत नाही, कारण काढायला 4,000ला 5,000ला बॅग आहे. निघते किती भारतामध्ये आपल्या जास्तीत जास्त सोयाबीन 8 क्विंटल ते 10 क्विंटल निघते. किती भारी भारी म्हणलं तरी बी. हो, जास्तीत जास्त 12. बरं, आता किती शेतकऱ्याच्या हा सोयाबीनला किती रुपये भाव पाहिजे म्हणजे परवडेल? जसं आता त्याचं कसं आहे, आता हे म्हणतील की यांना निव्वळ काय करते, भिकारचोर लोकांचा विचार करायचा. कसा करायचा तर तेलाचे भाव कमी ठेवले तर सोयाबीन महाग कुठून निघल, त्याच म्हणणं आहे ना आता. हे त्याच म्हणणं आहे. मग तेल विकू द्या 200 रुपये. जन्मणारापासून मरणारापासून तेल लागायले, तेव्हा मग 8-9 हजार रुपये सोयाबीन ही करणं शेतकऱ्याला परवडत का? शेतकऱ्याला एकट्याला तेल खायला लागायले का? हो ना. नाही, एक वेळ एकदा गेलो होतं, 8,000 गोळी लागलं. मग त्यावेळेस 200 रुपये किलो गोड तेल झालं होतं. हो, त्यानं गोड तेल 200 रुपये किलो. साखर होऊ द्या 100 रुपये किलो. हे फक्त सरकार काय करे, कोणतंही सरकार आलं भिकारचोर लोकांचा विचार. बरं, काय होत असतं की शासन शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये आला की बाहेर देशातून आयात का करते? पण त्याचं त्याला धोरण माहिती कशासाठी करते ते, आता आपल्या तरी काय माहित, पण ते तर करायला पाहिजे तसं. शेतकऱ्याच्या विरोधातलं धोरण सरकार अवलंबत आहे. मग हे का असावं? कारण त्याला काय वाटतं, हे स्टॉक आणि ते स्टॉक भिकारचोर लोक जगीत होतो आम्ही परत. इतर अवंतर लोक. हो, शेतकरी जगला पाहिजे ना. शेतकरी जगला पाहिजे ना. मग उद्या शेतीच करी नाही गेलो कोणी तर मग काय खातील हे? ते तर आहे ना. आयातही केला, इथल्या शेतकऱ्यांना असं जर संप पुकारला, शेतकरी संप एकदा पुकारला नाही जगातल्या, याचे कोठार किती दिवस पुरतील? पुरून 2 वर्ष 2 वर्ष सरकारला शेतकऱ्याला आनंद देऊन जगवायला पाहिजे ना. मग त्यावेळेस जसं आता म्हणजे या अवंतर लोक जगवायला तसं त्याने त्याचाही विचार करावा कुठेतरी, आपलाही विचार करावा कुठेतरी. असं नाही की निवड शेतकऱ्याचा विचार करा म्हणून आपलं मत नाही, असं नाही. सगळ्यांना विचार करावा. आणि आता शेवटचा प्रश्न तुम्हाला,
आता सध्या जे काही विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही कर्जमाफीचा जे काही अगोदरची कर्जमाफी बाकी राहिलेली म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या काळातली आणि देवेंद्र फडणवीसांच्या काळातली ती तर कर्जमाफी देऊ असं तर सांगितलेलं आहे. पण आता नवीन शेतकऱ्यांची जे काही 2019 नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विषय आहे ते प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेत की बाबा कर्जमाफीचा डेटा गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे. मग ही जर नवीन कर्जमाफी होऊ शकते का? तुम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतंय? मागलेच पैसे राहिले द्यायचे राहते, हे नवीनचं कुठं टेकल? मागलेच पैसे द्यायचे राहते, नवीनचं कुठं टेकल? मागल्या लोकांचे पैसे द्यायचे राहते, त्यांची कर्जमाफी यायचं नाही, नवीन वाल्याचं कुठं टेकल? 2019 नंतर 23 वाल्याचं कुठं टेकणार आहे? मग त्याच्यासाठी सरकारला द्यायचं तर मग सगळ्याला द्यायचं. हो, याला द्यालो त्याला द्यालो असं करू नये. बरं, आता या विधानसभा आणि ते काय म्हणते पुन्हा परत मोठ्या शेतकऱ्याला आम्ही कर्जमाफी देणार नाही. मोठ्या शेतकऱ्याला तेवढाच खर्च आहे, रोजगाराचा, गड्याचा, ट्रॅक्टरचा, डिझेल काय भाव आहे आज? आज रोजदार गाड्या घेऊन हिडायला पण याच्या गाडी 25 एकर जमीन असून त्याच्या गाडी खाली गाडी नाही. जे मोटरसायकली पळवायचे तर रोजदार लोक का पळवायचे? तर कारण त्याचं उत्पन्न जास्त झाले, याचं कमी झाले. सरसगट करायची आहे तर सरसगट कर्जमाफी करा, नाही तर काही गरज नाही. हो, बघा आता यायला देऊ नये, यायला देऊ नये. हो, तर नक्कीच आपल्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात चर्चा करण्याकरिता हिंगोली येथील टेंभुर्णी गावातील बाबाराव सवणकर हे होते. कर्जमाफी संदर्भातली संपूर्ण प्रश्नाची उत्तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. शेतकऱ्यांचे जे काही हाल होतात, अपेष्टा होतात, याचबरोबर शेतकऱ्यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे नक्कीच त्यांच्याकडून एकदम सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.